वणी शहरामधून वरोरा चंद्रपूर मार्गे नागपूरकडे जाणारा मार्ग आणि इकडे शिरपूर घुगुसला जाणारा मार्ग आणि वणीत प्रवेश करणारा मार्ग अनेक महिन्यापासून इथे उड्डाणपुलाचं काम रेल्वे ट्रॅकवरून जे सुरू करण्यात आलेलं आहे, या कामाचे जे ठेकेदार आहे, कंत्राटदार, त्यांच्यावर राजकीय लोकांचा कोणाचाही वचक नसल्यामुळे भारताचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने निधीचं आयोजन करून दिलं आणि रोडकरी म्हणून त्यांचे एक प्रतिमा आहे, परंतु या भागातील लाचार पुढाऱ्यामुळे, लाचार राजकीय नेत्यामुळे या भागातील जनतेला रोज इथून पाऊस आल्यानंतर स्लिप होऊन पळावा लागतो आणि लाखोचा भुर्दंड आणि जीव सुद्धा गमवावा लागतो। ही परिस्थिती वणी परिसरातील चिखलगाव आणि इकडे वरोऱ्याकडे बांद्रीकडे जो जाणारा आहे हा मार्ग, या ट्रॅकवर खूप मोठी अवस्था खराब झाली आहे। तरी सर्व राजकीय नेते मंडळींनी प्रामाणिकता दाखवून हे काम त्या कंत्राटदाराकडून, ठेकेदाराकडून लवकरात लवकर करून जे खड्डे पडलेले आहे ते काम व्हायच्या अगोदर त्यांना रिपेअर करत राहावं आणि त्यावर घसरून पडण्याचं आणि जे प्रमाण वाढलेलं आहे आणि नागरिकांचा जीव धोक्यात टाकून या मार्गाने जावं लागत आहे, तरी सौजन्य दाखवणं हे गरजेचं आहे। तरी बांधकाम विभागाने आणि राजकीय नेत्यांनी, ठेकेदारांनी जनतेच्या जीवाशी खेळणं बंद करावं, ही मी स्वतः जनतेपासून आरोग्य सेवेशी निगडीत आहे, स्वतः समाजसेवक नारायण गोडे, मी जनतेच्या जिव्हाळ्याची भूमिका मांडत आहे। वणी मतदारसंघावर नेहमी अन्याय होतो, या भागाला कुणालाही मंत्र्याचा दर्जा सुद्धा देत नाही। खनिज संपत्तीने हा परिसर मजबूत आहे, आर्थिक व्यवस्था खूप आहे। या परिसराच्या पैशाच्या भरोश्यावर महाराष्ट्रात आणि देशामध्ये मजा मारण्याचं काम करतो आणि या भागाला प्रदूषणामध्ये, खड्ड्यामध्ये लोटल्या जातो, आरोग्याच्या सुविधा देत नाही आणि काम सुरू असलं तर अनेक महिन्यापासून त्याची रिपेअरी सुद्धा केल्या जात नाही। म्हणून मी नम्र विनंती करतो सरकारला, खड्ड्यापासून जनतेला वाचवा, ही मी विनंती करतो आणि माझी